कसा झाला साखरपुडा? उत्तम उत्तम, एकदम उत्तम झाला. अण्णांच्या दोन्ही मुली अतिशय गुणी आहेत. आणि वानखेडे साहेबांची पोरं? वानखेडे साहेबांची पोरं काय, ते काय वानखेडे खानदानाचे वंशज आहेत. ते कसे जरी असले तरी आरती आणि अमूल्या त्यांचा संसार सुखाचा करते. साहेब एक विचारू हा, हा साखरपुडा होण्याचा आपल्याला काय फायदा आहे? तुम्ही इतके खुश दिसू राहिले, मला काय कळून नाही राहिलं. वेडा आहेस वेडा. आरती आणि अमूल्य कितीही चांगल्या मुली असल्या तरी आपल्या सुना म्हणून नूतन मॅडमला त्या मान्य नाहीत. त्यांच्या मनात एक गाडी आहे, त्याच्यामुळे त्या या घरापासून तुटणार. त्या तुटल्या तर पुढे काय होईल याचा विचार करतो. आलं लक्षात. पण साहेब तुम्ही म्हणले होते की अण्णा तुमचे मित्र आहेत, मग त्यांना हा शॉक देऊन तुम्ही का दुखू राहिले? बळी बळी राजकारणात काही लोकांचे बळी द्यावे लागतात. कधी कधी अगदी जवळच्या लोकांचेही बळी द्यावे लागतात. त्याचा या वानखेडेंनी माझा दिला. राहिली गोष्ट अण्णाची, तो येईल या धक्क्यातून बाहेर. माझं वैर ना आरतीशी आहे ना अमूल्याशी आहे. माझं वैर या वानखेडे खानदानाशी आहे. का वागलीस असं? अमूल्य आणि वेदांबद्दल तिथे बोलायची काय गरज होती नूतन? हे काय चाललंय? हा, मला काय प्रश्न विचारतेस? अगं आई, अमूल्याच्या घरी आमच्याबद्दल काही माहित नव्हतं आणि तिने आम्हाला खूप क्लिअरली सांगितलं होतं की आता तिच्या घरी काही कळायला नकोय, पण तू बोलून टाकलंस. अरे मला कुठे माहिती होतं की अमूल्य स्वतःच्या घरच्यांना फसवून हे सगळं करतीये. बाहेर तर अगदी सती सावित्री सारखी वागते आणि इथे? आई, अमूल्याला काही बोलू नकोस, तिची काही चूक नाहीये. मग कोणाची चूक आहे सांग ना? माझी चूक आहे? अरे स्वतःच्या घरच्यांना फसवून ती हे सगळं करते, तर तुम्ही मला काय दोष देताय त्याचा? आई, यात फसवण्याचा संबंध आला कुठून? तिने दादा आणि तिच्याबद्दल जर का घरी सांगितलं नाहीये तर यात फसवलं काय तिने? तू जरा गप्प बस. तुझा आरतीशी साखरपुडा झालाय ना, तुझं समाधान झालंय ना, मग आता एक शब्द बोलायचा नाही. अगं पण मी तुला सांगितलं गप्प बस. आई, त्याला का गप्प बसवतेस? काय चुकीचं बोलतोय तू? अमूल्याने कोणालाही फसवलेलं नाहीये. अरे स्वतःच्या आई वडिलांपासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवणं ही फसवणूकच आहे. वेदांत, मी तुला परत एकदा सांगते, तू अजूनही विचार कर. जी स्वतःच्या आई वडिलांची खोटं बोलते, त्यांना फसवते. तुला चान्सच हवा असतो ना अमूल्याला तिच्या फॅमिलीला बोलायला, हो ना? ठीक आहे, नको ऐकूस. तुम्हाला हवं ते करा. तुम्हाला जो गोंधळ घालायचा ना तो घाला. मी अजिबात मध्ये पडणार नाही. अगं मग आज का असं केलंस? वेदांत, तरी मी सांगितलं ना की मला खरंच माहिती नव्हतं की अमूल्याच्या घरी माहिती नाहीये म्हणून. जर 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 तुला माहिती नव्हतं ना तर हे सगळं करण्याआधी आम्हाला विचारायला हवं होतंस ना. तू बोललास का अमूल्याच्या प्रेमात पडायच्या आधी? नूतन, बास, पुरे झालं. हे एवढं सगळं बोलण्यापेक्षा ना एकदा म्हणाली असतीस की माझं चुकलं, तर शब्दानी शब्द वाढला नसता. चूक? कसली चूक? अगं आई, तू ह्या दोघांच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस. अगं मुलं आहेत ती तुझी. या सगळ्याची सुरुवात कोणी केली सांग ना? वेदांत आणि विक्रांतनीच ना? आरतीवर प्रेम, त्यानंतर आत्महत्या, या सगळ्या गोष्टी या दोघांनी माझ्यापासून लपवून ठेवल्या. आई प्लीज, नको ना पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून दाखवूस. तुम्हाला हवं तसं तुम्ही वागायचं आणि मला जे काही वाटतंय ते मी बोलायचं सुद्धा नाही का? नाही जमणार मला ते. मी मला हवं तेच करणार.
आजी, आता काय करायचं? म्हणजे आई हे असं विचित्र वागणं बंद करेल. आजी, हे जर असंच सुरू राहिलं ना तर आई लग्नात सुद्धा प्रॉब्लेम करेल. हे बघा, तिला जसं वागायचंय ना तसं तिला वागू देत, पण हे लग्न होणार म्हणजे होणार, आणि हा माझा शब्द आहे. आज विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा झालाय, पण मी गिफ्ट मात्र अमूल्य आणि वेदांतला दिलंय, कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि लवकरच ते दोघं जण लग्न करणार आहेत. अण्णा तिथे रिॲक्ट झाले नाहीत, पण त्यांच्यासाठी हा शॉकच असणार. अमूल्याला विचारतो. कॉल करू? नाही, नको, मेसेज करतो. पण अमूल्याला काय वाटत असेल? तिने आधीच क्लिअर केलं होतं, तिच्या घरी कळायला नको. नसतंच कळलं, पण आई आली आणि तिने गोंधळ घातला. आईने सुद्धा असं का केलं असेल? पुरुषोत्तमनेच फूस लावली असेल, नाहीतर आई साखरपुड्याला आलीच नसते. माझ्यामुळे झालंय सगळं. अमूल्या, तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना? तू बस इथे आधी ये. अमूल्या, काय झालंय? आपल्या लेकीने आपलाच विश्वासघात केलाय म्हणून. विश्वासघात? विश्वासघातच केलायस तो. उद्याच्या उद्या तू ऑफिसला जायचायस आणि राजीनामा देऊन टाकायचायस. वेदांची कंपनी सोडायची आहेस तो. अण्णांनी मला राजीनामा द्यायला सांगितलाय. काय? अगं पण म्हणजे हे असं अचानक? तुमच्या सगळ्यांसमोर अण्णा काहीच बोललं नाहीत, पण वहिनी, तुम्ही सगळे गेल्यानंतर अण्णा खूप चिडले होते. मी खरं सांगते वहिनी, मी माझ्या आयुष्यात अण्णांना इतकं चिडताना पहिल्यांदा बघितलं. अमूल्या, अगं साहजिक येते, पण मला काय वाटतं माहितीये, आपण ना या सगळ्या सिच्युएशनला थोडा वेळ देऊया, सगळं नीट होईल. नाही वहिनी, नाही, काही नीट नाही होणार आता. अमूल्या, अगं असं का बोलतेस तू? अण्णांनी मला स्पष्ट सांगितलं, ही नोकरी सोडून दे, काही गरज नाहीये तुला या नोकरीची, MBBS कडे लक्ष दे. आणि अण्णांना असं वाटतंय की मी त्यांचा विश्वासघात केला, पण अगं मी हे सगळं फक्त आणि फक्त विक्रांत आणि ताईच्या लग्नासाठी केलं. हो अमूल्या, मला माहितीये. हे बघ, या सगळ्यात ना तुझी काहीही चूक नाहीये, पण आता हे अण्णांना कसं समजवणार? त्यांना हेच वाटतंय की एवढी मोठी गोष्ट मी त्यांच्यापासून लपवली. आता काय करायचं आपण? माहिती नाही. मला असं वाटतंय की
एकदा वेदांशी बोलून बघावं, पण कळत नाहीये बोलून सुद्धा या गोष्टीवर मार्ग निघेल की नाही निघणार. मुल्या, हे बघ, तू अशी खचून जाऊ नकोस. नक्की निघेन मार्ग यावर. तू खरंच एकदा दादाशी बोलून बघ. Come in. ये ना. बस अमूल्य, प्लीज बस. अमूल्य, हे बघ, मला माहिती तू खूप टेन्शन मध्ये आहेस, पण बी स्ट्रॉंग. अण्णांनी मला ही नोकरी सोडायला सांगितली. काय? नाही नाही अमूल्य, तू ही नोकरी नाही सोडू शकत. म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये जे घडतंय त्याचा इम्पॅक्ट प्रोफेशनल लाईफवर का होऊ द्यायचा? पर्सनल प्रोफेशनल असं उरलं तरी कुठे, सगळंच मिक्स झालं. अमूल्य, पण नोकरी सोडणं हे सोल्युशन नाही होऊ शकत ना. वेदांत, अरे अण्णांना असं वाटतंय की मी त्यांचा विश्वासघात केला. ठीक आहे, म्हणजे ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. सगळंच किती फास्ट झालं ना. ताई आणि विक्रांतसाठी आपण दोघांनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं नाटक केलं. आपल्याबद्दल आजींना कळलं आणि लगेच साखरपुड्याची तयारी सुरू झाली. वेदांत, मी खरं सांगते, मला थोडा जरी अंदाज असता ना की हे सगळं असं होणार आहे, तर मी आधीच घरी सांगितलं असतं. पण मला वेळच नाही मिळाला. ऍक्च्युली ना, तिथे चुकलीस तू. तू सांगायला हवं होतंस ना घरी. तू चुकलीस म्हणजे? व्हॉट डू यू मीन बाय मी चुकले? वेदांत, जेव्हा मी तुझी खोटी गर्लफ्रेंड होण्यासाठी हो म्हणाले होते, मी तेव्हाच सगळ्यांना सांगितलं होतं की मी ही गोष्ट माझ्या घरी सांगितलेली नाहीये आणि नाही सांगणार. आणि काय सांगणार होते मी अण्णांना? की वेदांत माझा खोटा बॉयफ्रेंड आहे. अरे आपल्याला जेव्हा कळलं की आजी माझ्या घरी जाणार आहे, तेव्हा पण त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं. आणि तेव्हा तुम्ही मला सगळे म्हणाला होता की आपण काळजी घेऊ. आणि आता तुम्हाला म्हणतोयस की तू चुकलीस. मूल्य, मी जे बोलतोय ना ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. समजलंय मला, माझीच चूक आहे असं तुझं म्हणणं. पण हा सगळा गोंधळ तुझ्या आईमुळे झालाय हे तुला समजून घ्यायचंच नाहीये. अमूल्य, वेदांत, हे सगळं नूतन काकूंनी ठरवून वेळ साधून माझ्या कुटुंबाला त्रास होईल म्हणून केलेलं आहे हे तुला समजूनच घ्यायचं नाहीये. नाही 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 नाही, अजिबात नाही. तुझ्या घरी आपल्याबद्दल सांगायचं नाही हे माझ्या आईला माहीतच नव्हतं. नकळत घडलेली गोष्ट आणि मुद्दाम केलेल्या गोष्टीमधला फरक कळतो. आईने मुद्दाम केलं नाही अमूल्य. मुद्दामच केलंय वेदांत. अगं, तू तुझ्या घरी सांगितलं नाही ही तुझी चूक आहे. आईला का दोष देतेस? तिला का विलन बनवतेस? वेदांत, एक मिनिट. हे विलन वगैरे असे शब्द मी वापरलेले नाहीयेत. पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ हाच होतो हे कळतंय मला. अरे मग तुला हे का नाही कळत आहे की तुझ्या आईचा हेतू काय होता? आईच्या मनातही आलं नसेल असं काही. सिरियसली वेदांत, तुला ना मान्यच करायचं. काय मान्य करू मी? तू मान्य करतेस? तू तुझ्या घरी आपल्याबद्दल सांगितलं नाही ही तुझी चूक आहे. ती स्वार्थी आहेस रे. अमूल्या, तोंडाला येईल ते बोलू नकोसा. इथे माझ्या अण्णांना असं वाटतंय की मी त्यांचा विश्वासघात केला. या अशा परिस्थितीमध्ये मी तुझ्याकडे आले कारण मला असं वाटलं तू माझी मदत करशील, मला दिशा दाखवशील. पण नाही वेदांत, माझं चुकलं. मी तुझ्याकडे आले. कॅफेमध्ये अटी मान्य करताना म्हणाला होतास की उद्या जाऊन काही प्रॉब्लेम आला
तर मी असेन, मी तुझी मदत करेन, तुला सपोर्ट करेन. पण सपोर्ट करणं तर दूरच, तू तर मीच कशी दोषी आहे हेच मला सांगतोयस. बरोबर म्हणत होते अण्णा, काही गरज नाहीये मला या नोकरीची. मी आजच्या आज राजीनामा देते. माझा राजीनामा. राजीनामा? अमूल्य, अगं काय हे? वहिनी हे बघ, तू प्लीज हा राजीनामा ऍक्सेप्ट कर. नाही अमूल्य, हे बघ काय वेडेपणा आहे हा. मी हा नाही ऍक्सेप्ट करू शकत. अगं माझ्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे मला सांग. या अशा परिस्थितीत तुझा भाऊ माझी मदत करण्याच्या ऐवजी मलाच दोषी ठरवतो. अमूल्य, मला नीट सांग, काय बोलाय तो तुला नक्की? काय झालं? तो म्हणाला की तू चुकलीस, तू घरी सांगायला हवं होतंस. वहिनी अगं, आमच्या घरून कधी काही प्रॉब्लेम नव्हताच ना. प्रॉब्लेम तुमच्या घरून होता म्हणून आपण हे सगळं नाटक केलं. मग तू मला सांग, हे नाटक करून मी कुठे चुकले? आणि काय एक्सपेक्टेड होतं त्याला, की मी माझ्या घरच्यांना जाऊन सांगावं की माझं आणि वेदांचं एकमेकांवर प्रेम आहे, आणि नंतर सांगावं की नाही, आमचं प्रेम नाही, आम्ही नाटक करत होतो. का तर विक्रांत आणि ताईच्या लग्नासाठी. हे बघ अमूल्य, मला सगळं माहितीये, यात तुझी काहीही चूक नाहीये. वहिनी अगं, चूक असो किंवा नसो, पण ह्या अशा परिस्थितीमध्ये त्याने माझ्या बाजूने उभा राहायला हवं की नको? काय करू मी आता? अमूल्य तू शांत हो प्लीज. शांत हो. नाही वहिनी, नाही, मी आता शांत नाही होऊ शकत. प्लीज हा राजीनामा ऍक्सेप्ट. नाही अमूल्य. वहिनी नाही, प्लीज ऐक माझा हा राजीनामा मी नाही ऍक्सेप्ट करू शकत अमूल्य, तू शांत हो. हे बघ, मला एकदा दादाशी बोलू दे. अगं पण त्याला बोलण्याचा प्रश्नच येत नाही. अण्णांनी मला स्पष्ट सांगितलंय की तू ही नोकरी सोड. बघ अमूल्य, मला एकदा प्रयत्न करून बघू दे. तू इथे बस, मी आता जाते आणि दादाशी बोलते. हालीच. दादा, का करतोयस तू असं? तो तू का चिडलीस? तू काय बोललास अमूल्याला? ती काय म्हणाली तुला? मला ना पटतच नाहीये तुझं वागणं. का करतोयस तू हे सगळं? का वागतोयस असा? काल जे काही झालं त्याच्यामध्ये अमूल्याची चूक होती. अच्छा, म्हणजे तिने माझी कंप्लेंट केली तुझ्याकडे? दादा, ती एक मुलगी आहे आणि तिला तिच्या घरी प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार. अरे, आपल्या रिक्वेस्टमुळे ती विक्रांतसाठी हे सगळं करायला तयार झाली आणि तिने हे सगळं फक्त विक्रांतसाठी नाही केलंय, तिच्या बहिणीसाठी सुद्धा केलंय. अरे पण दादा, काल जे काय झालं ते आपली आई मध्ये आली आणि सगळं अचानक बोलली म्हणून झालंय ना. अगं मग माझं एवढंच म्हणणं आहे की जर तिने तिच्या घरी सगळं सांगितलं असतं तर एवढा प्रॉब्लेम नसता झाला. अरे पण तू समजून का घेत नाहीयेस? तिने आपल्याला सांगितलं होतं की तिच्या घरी काहीही कळू द्यायचं नाहीये. मग या सगळ्यामध्ये तिची चूक कशी? माझी काय चूक आहे? चूक आपल्या आईची आहे दादा, त्यामुळे तू अमूल्याला दोष देऊ नकोस. सो आता तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडणार आहेस? हो, कारण तुला कळतच नाही तिची आता काय अवस्था झाली आहे ते. जरा विचार करणार आता, तिच्या घरी काय परिस्थिती असेल आता. अमूल्याचं आणि तिच्या अण्णांचं नातं कसं आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. आता अण्णांना असं वाटतंय की तिथे विश्वासघात केलाय त्यांचा. अशा वेळी आपण नाही समजून घ्यायचं तिला, तर कोण समजून घेणार आहे? आणि एक गोष्ट लक्षात ठेवतात, खोटी गर्लफ्रेंड होईन असं म्हणत ती आली नव्हती आपल्याकडे, आपण गेलो होतो तिच्याकडे. त्यामुळे तू अमूल्याला दोष देऊ नकोस. राजीनामा देते ती. ठीक आहे, तिला सांग राजीनामा द्यायची गरज नाही. मी नाही सांगणार आहे तिला, तू सांगायचंयस.
वेदांत वानखेडे, माझा राजीनामा. आद्या वहिनी माझा राजीनामा ऍक्सेप्ट करत नाहीये. तिने सांगितलं तुझ्याकडे दे. खरं तर मी हा राजीनामा तुझ्याकडे देण्याचा काहीही संबंध नाहीये, कारण मी तुझ्या कंपनीमध्ये कामच करत नाही. मी आद्या फॅशन वर्ल्डमध्ये काम करते. पण तरी